हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? मी रोहन निकम परत तुमचं स्वागत करत आहे. हा आपला जर्नीतला सेकंड ब्लॉग आहे आणि आज आपण चाललो आहोत अंधेरीला रिअल इस्टेट लक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये जे रेमिनिसंट आपलं इंटेरियर डिझायनिंगचं काम करतात त्यांच्या आपण शॉपला चाललो आहोत भेटायला. सो आपण आता जाऊया. उशीर झाला आहे थोडं आणि जाऊन मी मग तुम्हाला तिकडे सगळं डिटेल्स सांगेन. तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहोत लक्ष्मी इंडस्ट्रीजला आणि माझ्याबरोबर आहे माझी बायको क्षितिजा आणि भाऊ. आम्ही तिघं चालू आहोत आज इकडे मटेरियल सिलेक्शनसाठी. सो आता आम्ही लक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये आहोत आणि इथे खूप असे व्हरायटीज आहेत डिझायनिंग. आणि हे रेमिनिसंट आहे ना ते आपलं आहे. हे ॲक्च्युली बँगलोर बेस्ड कंपनी आहे. हे मुंबईमध्ये नवीन आहे. सो तुम्हाला तेच खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे सांगतील, इंट्रोडक्शन स्वतःच दिसेल. तो आपण त्यांना भेटूया. चला. हे त्यांचं इंटेरियर ऑफिस आहे आणि हा त्यांचा सॅम्पल किचन आहे. तुम्ही बघू शकता इकडे की हे हाय गोल्डचं पुल डाऊन युनिट आहे, स्पाइस वगैरे स्टोअर करायसाठी. ओके. आणि ते इथे पण सेम युनिट आहे. हे खाली येतं ऑटोमॅटिक. ओके, ऑटोमॅटिक खाली येतं. हां, तर ते आता सिस्टम ऑन नाही आहे, तर मग ते बरंच आहे. ओके, सेम आहे. हाय गोल्डचे आहे दोन्ही. आणि हे प्रोफाईल लाईट आणि ॲल्युमिनियम हे आहे. त्याच्यामध्ये हे त्यांचं ग्रॉसरी स्टोअर्स ठेवण्यासाठी आणि ओव्हनचं आहे. ओके, हे न्यू टेक्नॉलॉजी. म्हणजे काही जणांच्या घरी आपण बघतो की ग्रॉसरीसाठी आपण पुल आउट असतं, ते आहे. हाय वोल्टचेच आहेत हे, करेक्ट. आणि सेम धिस, करेक्ट. हे पण तसंच आहे. हां, हे पण पॅन्ट्री युनिट आहे. आपलं ब्लमचं आहे. हां, हे ब्लमचे टेंडम बॉक्स. प्लमचे टेंडम बॉक्सेस. क्वालिटी एकदम छान आहे. काय एवढं आहे ना, सॉफ्ट क्लोजर आहे, जातात एकदम आरामात. गेली तेवढंच होतं. हे पण शटर पण सॉफ्ट क्लोजच आहे. शटर पण सॉफ्ट क्लोजिंगचंच आहे. येस. आपण पुढे त्यांचे वॉर्डरोब बघूया. त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे वॉर्डरोब डिझाईन्स आहेत. हा लॅकर्ड ग्लास आहे. बॅक पेंटेड ग्लास पण म्हणतात त्याला. आणि हा कॉपर फिनिशमध्ये मिरर लावला आहे आम्ही. ओके. हां, आणि हा स्लायडिंग वॉर्डरोब आहे. याच्यामध्ये पण हे सगळे आहे हाय गोल्डचे फिक्चर्स आहेत. याच्यामध्ये वॉचेस किंवा ज्वेलरी स्टोअर करू शकतात. आणि ते खाली आपलं पॅन्ट्स किंवा साडीज असतात ना ते. आणि हे रिमुवेबल आहे. तुम्हाला जेवढे पाहिजे तुम्ही तेवढे लावू शकता. ओके. आणि ॲडजस्टेबल आहेत ना ते? हां, ॲडजस्टेबल आहे. म्हणजे सरकू शकतात. मोठा कपडा असला तरी. करेक्ट. येस. आणि हे नेक्स्ट आहे. हे पण हाय गोल्डचं पुल डाऊन आहे. याच्यामध्ये कसे आपली डबल हाईट वॉर्डरोब असतात तर ते यूज करू शकतो आपण. आणि हे सेम आपलं ज्वेलरी वॉचेस आणि जे असतील ते. आणि ह्याच्यामध्ये कपड्यासाठी टब बोलतात हे ना, टबच आहेत ना? ऑलमोस्ट टबच आहे. म्हणजे ड्रॉवर्स आता देतात ना, ड्रॉवर्सच्या जागी हे पण देऊ शकतो. ह्याची कॉस्टिंग तरी ॲज कम्पेअर्ड टू आपण नॉर्मल होतं ते हाय जातात. हाय जातात. ॲक्सेसरीज ॲड होतात. ओके. आणि इथे सेन्सरवाले लाईट्स आहे. तर हे बंद केलं तर आपोआप आतमधले लाईट बंद होतात. ओके. इथे एक नॉर्मल शटर डोर आहे. ह्या फॅब्रिक फिनिश आहे वर. ओके. हा वाला फॅब्रिक फिनिश आहे लेदरमध्ये. हो. ओरिजिनल लेदर नाही आहे, फॅब्रिकमध्ये. तर प्रॉब्लेम काही नाही आहे. हे टाय युनिट आहे वर. ओके. हे टाय युनिट. आणि हे पर्सेस आणि शूज ठेवायसाठी. तुमचे एक्सपेन्सिव्ह पर्स आणि शूज तुम्ही ठेवू शकता. ओके. हे साठी पण हे ॲक्सेसरीज वेगळे आहेत. आपण म्हणजे ॲज पर आपल्यासाठी आपण लावू शकतो. रिक्वायरमेंट तुम्ही राहू शकतो. आणि एक इकडे चांगली गोष्ट आहे की आवडते मला, कॉर्नर युनिट. जे आपले मोस्टली डेड असतात कॉर्नर, तर त्याला यूज करायसाठी तुम्ही. करेक्ट. आणि हे मुव्हेबल आहे. असं फिरू शकता तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही
ॲडजस्ट करू शकता. खाली शूज ठेवू शकतात, वरती कोट्स वगैरे ठेवू शकतात. ओके. आणि क्लोजिंग करताना पण सेम तसंच पहिलं हे. एक मिनिट, एक कॉर्नर. ओके. हां कॉर्नर आपलं करेक्ट. पण कॉर्नर सरळ करायचं आणि थोडं आणि हा वाला शटर आधी. नंतर हा वाला. ओके. आणि हा स्टोन लिनियर फिनिश मध्ये स्लायडिंग वॉर्डरोब आहे. जसं याचे खाली आहे स्लायडर्स, याचे खाली नाही आहे स्लायडर्स. ओके. ते स्लायडर्स खाली दिसत आहेत, पण ह्याच्या स्लायडर्स मध्ये ते खाली काही दिसत इनविजिबल टाईप आहे. काहीच नाही, वर वर लावले याचे स्लायडर. हे असं ओपनेबल आहे. याचं मेकॅनिझम थोडं वेगळं आहे. हां, ते बाहेर येऊन स्लाइड होतं. हे नॉर्मल स्लाइड होतं. ओके. आणि आतमध्ये जातो राईट. आणि हा ह्यांचं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह वॉर्डरोब आहे. फोल्डिंग स्लायडिंग आहे. फोल्डिंग स्लायडिंग सगळंच आहे त्याच्यामध्ये. आणि असं हे जे open आहे हे नवीन मेकॅनिझम आहे, याला पोल मेकॅनिझम म्हणतात. तर कसं कोणाला वॉक इन वॉर्डरोबचा फील हवा असतो तर हे असं मेकॅनिझम करू शकतात. प्लस याचा प्लस पॉईंट हा आहे की याला डिसमेंटल करून तुम्ही दुसऱ्या घरी पण शिफ्ट करू शकतो. ओके. सोडायची गरज नाही. सोडा. करेक्ट. ते ड्रॉवर्स आहे नॉर्मल डोअर्स. इथे पर्स आणि शूज ठेवायसाठी. ओके. एक्सेसरीज आपण घेऊ जसे आहेत म्हणजे. हा, म्हणजे हे ऍडिशनल, हे ड्रॉवर्स इनबिल्डच असतात, बस ते ऍक्सेसरीज आपल्या ऍडिशनल असतात. ओके. हे खूप स्मूथ आहे, म्हणजे असं लागताना वाटत नाही. ओके. कोणतं डिसाईड करायचं आता? मी वॉल युनिट, टी व्ही युनिटच्या बाजूला एक फ्लुटेड पॅनल आहे ना, त्याचं आम्ही आता हे करत आहोत, सिलेक्शन करत आहोत. तर खूप ऑप्शन आहेत इथे ह्यांच्याकडे, बऱ्यापैकी चांगले. 5च्या बाजूला पण आहेत हे. याच्यामध्ये आपला जो डिझाईन आहे त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. असं काय सिलेक्ट करणार आहोत? अजून सिलेक्शन चालू आहे. कन्फ्यूज झाली मी आत्ताच. तो आणि अच्छा हां, ते क्लिनिंगला इश्यू होईल ना मोठी पतली पट्टी असते तर क्लिनिंगचा इश्यू होईल. कोणतं घ्यायचं? कन्फ्युजनच कन्फ्युजन. तो वाला राईट साईडचा तो बघतो वाला. ये वाला हां. वो तो एग्जैक्ट वैसे ही मैच करेगा ऑलमोस्ट. असं पाहिजे का? हा मॉडर्न टच लुक नाही, पण तो कलर वेगळा आहे. किंवा त्याच्यावरचं 3D मध्ये जायचं असेल तर मग तो वाटतो चांगला, पण त्यामध्ये कलर नाही नसते कशा त्याच्यामध्ये. नाही, पण हा ऑलमोस्ट तसंच आहे. होऊ शकतो. तसं आणि ह्याच्यामध्ये क्लिनिंगचा त्रास तसं आहे काय नाही. आम्ही थकलो होतो आता. चालू आहे वर्क इन प्रोग्रेस. ऋतुराजचा बेडरूम आपण आता करत आहोत. सो तो बघतो आहे त्याच्यामध्ये की कोणता कलर कॉम्बिनेशन जाईल चांगलं. शेतीच्या टेन्शनमध्ये. आणि आता वाजले आहेत 8:40. कॉम्बिनेशन आइस ग्रे किधर है? उधर इधर इधर और पहले तो इसके भी पहले था ये रहा है. नहीं, ये वाला नहीं था. ये रहा है. नहीं ये नहीं है. वो शेड वाला है ना. फर्स्ट वाला था. नहीं That pattern वाला. आधी नाही ह्याच्यात नाही येतो ऋतू. याच्यातच आहे. नाही पॅटर्न याच्यातच आहे. नाही पुढे आहे ना, स्टार्टला आहे. हा वाला. हां हां हा वाला.
काही गोष्टींसाठी म्हणजे त्यांच्या कंपनीचे रूल्स आहेत ते लोक येऊ शकत नाही व्हिडिओवरती, म्हणून त्यांना दाखवू शकत नाही मी. पण ही बँगलोर बेस्ड कंपनी आहे जी मुंबईमध्ये ऑलमोस्ट 2.5 years झाले त्यांना येऊन. आणि त्यांचं काम म्हणजे असं आहे की मला जर पाहिजे होतं माझ्या बजेटमध्ये, माझ्या बजेटमध्ये त्यांनी मला कोटेशन दिलं. सो मी खूप 5-6 ठिकाणी फिरलो, देन मी ह्यांनाच फायनलाइज केलं. सो आज आपलीच इकडे जे आपण मटेरियल सिलेक्शन करायला आलेलो त्याचं काम झालं आणि वाजले आता 9:30. सो